गुड मॉर्निंग. खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. आज आहे श्रावणी शनिवार. श्रावणी शनिवारला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बघा, मिस्टरांना उपवास आहे. मस्त साबुदाणा भिजवला तर रात्री टम्म छान फुगला आहे. इथे खिचडीची तयारी झाली पूर्ण. मिरची वगैरे वाटून झाली मिक्सरमध्ये. आणि ते कुकरमध्ये मी बटाटा शिजत टाकला आहे खिचडीसाठी. इकडे ठेवला आहे चहा. या चहा प्यायला. सकाळी सकाळी छान आल्याचा मस्त वाफळलेला ब्लॅक टी तयार झाला आहे. गरमागरम चहा घेतल्यानंतर खिचडी करण्यासाठी कढई तापत ठेवली. तेल टाकून थोड्या पापड्या तळून घेतल्या मिस्टरांना. बघा, सगळ्या पापड्या कशा छान मस्त टम्म फुगले. त्या मिस्टरांना देते सकाळी नाश्त्यासाठी आणि खिचडी बनवते. तर इथे तेरेसच्या टिफिनसाठी मस्त वालाच्या शेंगा बनवते. वालाच्या शेंगा बाजारात आणल्या होत्या आणि मस्त स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतले आणि ते गॅसवर कढई तापत ठेवली. एकदम साधी सिंपल सोप्या पद्धतीची भाजी करते मी आज. म्हणजे बऱ्याच प्रकारे करते, पण आज एकदम साधी सिंपल करते. तर इथे कढई तापल्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल टाकते. पापड्या तळ्या त्याचं तेल आहे, मग ते तेल आता भाजीसाठी वापरते. सांगण्याने साधारणतः 1.5 चमचा तेल टाकलं आहे भाजीचा. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मी टाकते जिरे. अर्धा चमचाला कमी जिरे टाकले. नंतर यात टाकले मी हळद. नंतर मी याच्यामध्ये टाकते थोडीशी अर्धा चम्मच धना पावडर. नंतर यात मी टाकते लाल तिखट. बघा, ही लाल मिरची अर्धा चम्मच टाकली आणि परत थोडीशी टाकली, कारण याला दुसरा मसाला काही मी वापरणार नाही. आणि थोडी झणझणीत छान वाटते ही भाजी. मिरची छान हलवून घेते. नंतर मी याच्यामध्ये टाकते या कच्च्या घेतलेल्या वालाच्या शेंगा. नंतर याची घालते चवीप्रमाणे मीठ आणि व्यवस्थित हलवून घेते. आणि सर्वात शेवटी मी याच्यामध्ये हिंग घालते आता आणि व्यवस्थित हलवून देते. आणि त्याच्यावर मी ठेवते झाकण. बारीक गॅस करून ठेवायचा आणि झाकणावर झाकण ठेवून द्यायचं. अतिशय साधी सिंपल रेसिपी ही. आणि ह्या पद्धतीने केल्या ना शेंगा खूप छान चवदार लागतात. आमच्या तेरसला अशाच आवडतात. आता याच्यावर ठेवली झाकण. गॅस बारीक करते आणि 5 मिनिट बारीक गॅसवर वाफ घेतल्यानंतर आहे ना थोड्या अशा मऊसूत झाल्या आहेत. आणि थोड्या मऊ झाल्यानंतर आता याच्यावर मी थोडा पाण्याचा शिपका देते. आणि परत झाकून ठेवते. आणि परत 10 मिनिटं मंद आचेवर शिजवल्यानंतर हे बघा, भाजी छान शिजली. आणि आता ह्याच्यात सर्वात शेवटी मी टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर. खूप छान लागते ही भाजी. तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. वालाच्या शेंगा. चला, तर अजून पोळ्या बनवायच्या बाकी. पोळ्या बनवते आणि ते रस्सा वाढून देते. गॅस बंद करते त्या भाजी खालचा. तर इथे मी आमच्या घराच्या बाहेरच आहे ना मस्त छान हरळ आहे बघा. छान हिरवीगार हळद आणली आणि हा आघाडा आणला आहे. आमच्या घराच्या बाहेर भरपूर हरळ आणि आघाडा आहे. तर आता मी याची छान नागोबासाठी पूजा करते. नागोबा नागपंचमीच्या दिवशी लावलं, त्या दिवशी त्याला लाह्यांची माळ घातली होती. तर आज शनिवारी, श्रावणी शनिवारी ना ही आघाड्याची आणि हरळची माळ घालायची असते. हरळ म्हणजेच दुर्वा आपण गणपती बाप्पाला वाहतो त्या. तर मी याची छान माळ बनवते आणि नागोबाला वाहते.
तर या पद्धतीने मी छान हार केला आहे हरळ आघाडाचाही बघा. आणि आता इथे ना हा लयांचा हार लावला होता नागोबाला पहिल्या दिवशी, थोडंही झाला आहे तो. आता तो काढते मी आणि हा हरळ आघाडाचा हार नागोबाला लावून देते. इथं नागोबाला छान हरळ आघाड्याची माळा वगैरे लावली, छान पूजा वगैरे केली. तर इथे मिस्टर नवनाथाच्या पोथीचा 3रा अध्याय वाचताय. तुम्हाला 2 अध्यायांमध्ये काय झालं ते मी थोडक्यात सांगितलं. तर 3ऱ्या अध्यायामध्ये काय आहे की मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थाटन करत असताना एक दिवस त्यांची पवनपुत्र हनुमान म्हणजेच मारुती यांच्याशी भेट होती. तर मारुती यांना काही माहीत नसतं की हे मच्छिंद्रनाथ आहे आणि ते विचारतात की कोण आहे तुम्ही. तर ते सांगतात मी जती आहे आणि दत्तांचा पहिला शिष्य मच्छिंद्रनाथ असा आहे. तर जती या शब्दाचा मारुतीला खूप राग येतो. तो म्हणे तू स्वतःला जती म्हणवतो म्हणे, चल मग माझ्याशी युद्ध कर. तर मच्छिंद्रनाथ तयार होता युद्धाला आणि त्या युद्धामध्ये मच्छिंद्रनाथ मारुतीला परास्त करतात. तेव्हा मारुतीला पण खूप छान वाटतं. पवनपुत्र हनुमानजी म्हणजे नवनाथाच्या पोथीमध्ये मारुती हा शब्द उल्लेख केलेला आहे. त्यांना मारुती आपल्यासारख्याने म्हणणं हे चुकीचं आहे. पवनपुत्र हनुमानजींना परास्त करतात आणि मग पवनपुत्र हनुमानजी मच्छिंद्रनाथांना नमस्कार करतात आणि सांगतात की खरोखर तुम्ही खूप तुम्ही ज्ञानी आहात आणि खूप बलवान, खूप शक्तिशाली आणि खरंच तुम्ही दत्ताचे पहिले बाळ आहात. याच्यासाठी सर्व तुम्ही गुणसंपन्न आहात. मी तुम्हाला नमस्कार करतो. आणि नंतर 3रा अध्याय संपतो आणि नंतर मिस्टरांनी 4थ्या अध्यायाला सुरुवात केली. तर 4थ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचं म्हणजे तीर्थाटन चालूच असतं. तर तीर्थाटन करत असताना ते कालिका देवीच्या मंदिरात जातात दर्शनासाठी. कारण मच्छिंद्रनाथ जे तीर्थाटन करत असतात त्याच्यामध्ये त्यांना दत्तप्रभूंनी सांगितलेलं असतं की तीर्थाटन करत असताना मार्गामध्ये तुला देव भेटतील, सर्वांचे आशीर्वाद घे आणि शाबरी विद्या प्राप्त करून घे. सगळ्यांकडनं तू आशीर्वाद घेऊन शाबरी विद्या प्राप्त करून घे असं श्री दत्तात्रेय प्रभूंनी मच्छिंद्रनाथांना सांगितलेलं असतं. तेव्हा कालिका मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी मच्छिंद्रनाथ जातात. तर कालिका माता नेमक्या म्हणजे युद्ध करून आलेले असतात आणि त्या आराम करत असतात, निद्रावस्थेत त्या असतात आणि त्यांच्या दारावर काही द्वारपाल पहारा देत असतात. तर मच्छिंद्रनाथ तिथे जातात आणि ते सांगतात की मला मातेचं दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मध्ये जाऊ द्या. तर द्वारपाल सांगतात की माता थकून आलेले आहे, आराम करताय, तर तुम्हाला मध्ये जाता येणार नाही. तेव्हा मच्छिंद्रनाथ चिडतात, त्यांना सांगतात की मला मध्ये जाऊ द्या नाहीतर युद्धाला तयार व्हा. तर ते पहारेकरी युद्धाला तयार होतात. मच्छिंद्रनाथ त्यांच्या शुद्ध करतात आणि त्यांना मूर्छित करून टाकतात. मूर्छित करून झाल्यानंतर त्यांचा युद्धाचा आवाज येतो बाहेर आणि देवी गाढ निद्रावस्थेमध्ये झोपलेली असते. तेव्हा ती खडबडून जागी होती आणि मग देवीला कळतं की बाहेर काहीतरी गोंधळ चाललेला आहे. तर देवी तिचं अस्त्र घेऊन येते आणि म्हणे कोणी माझा निद्रानाश केला. तर ती प्रहार करण्यासाठी येते तयारीमध्ये. तर मग देवी मच्छिंद्रनाथावर प्रहार करते, मच्छिंद्रनाथ पण देवीवर प्रहार करतात. दोघांचं खूप तुंबळ युद्ध सुरू होतं आणि देवी त्याच्यामध्ये मूर्छित पडते आणि मूर्छित पडल्यानंतर देवी भगवान शंकरांचा धावा करू लागते. भगवान शंकरांचा धावा करू लागल्यानंतर मच्छिंद्रनाथांना देवीची कळवळा येते. नंतर भगवान शंकर तिथे येतात आणि देवीला मूर्छावस्थेतून उठवितात आणि मच्छिंद्रनाथांना पण शांत करतात. आणि भगवान शंकर देवीची आणि मच्छिंद्रनाथांची दोघांची समजूत घालतात आणि त्यांचा मिलाप घडवून आणतात. तेव्हा मच्छिंद्रनाथ परत देवीची क्षमा मागतात, नंतर त्यांचे आशीर्वाद घेतात. तर शाबरी विद्येसाठी मला आशीर्वाद द्यावे असं विनंती करतात. देवी त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देते, वरदान देते आणि मच्छिंद्रनाथ पुढच्या प्रवासाला प्रस्थान करतात. आणि 5व्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचं भूतांशी युद्ध होतं. तर हा भूतांबद्दलचा अध्याय आहे. तर हा अध्याय पठन केल्याने आपल्या घरामध्ये जर काही भूतबाधा म्हणतो भुताळी लागली वगैरे असा काही जर प्रकार असेल तर तो निश्चितच दूर होतो. तर त्याच्यासाठी हा 5वा अध्याय प्रसिद्ध आहे. मला एवढा व्यवस्थित नाही ऐकता आला कारण मी स्वयंपाक करत होते, पण मी तुम्हाला एवढंच सांगते की 5व्या अध्यायाचं हे महत्त्व आहे की भूतबाधा याच्याने दूर होते.
तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा परत भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, दर श्रावण शनिवारी नागोबांना हराळा आणि आघाड्यांची माळ अवश्य घालत जा. नवनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.